ज्याप्रमाणे या सगळ्या कॅन्टीनला याचा फटका बसतो आहे, त्याचप्रमाणे याचा जो सगळ्यात मोठा फटका बसतो आहे तो म्हणजे भाजीपाल्याला देखील बसतो आहे। नवी मुंबई, पनवेल त्यासोबतच इतर भागांमधली जी हॉटेल्स आहेत 800 ते 100 हॉटेल्स, 1000च्या वर हॉटेल्स जी आहेत ती पुढील 3 दिवसात बंद होण्याची शक्यता आहे। गॅस अभावी स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न हॉटेल मालकांसमोर निर्माण झालाय। त्यामुळे हॉटेल मालकांनी भाजीपाला खरेदी कमी केली आहे। भाजीपाला खरेदी कमी झाल्यानं एपीएमसी मार्केटमध्ये आलेल्या भाजीपाल्याचा उठाव घटलाय। त्यामुळे भाजीपाल्याचे दर जे आहेत ते कोसळलेले सध्या पाहायला मिळत आहेत। आवक वाढल्यामुळे आणि जो निर्यात होणारा शेतमाल होता तो थांबल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे आणि या युद्धाचा फटका आता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। या ठिकाणी येणारा माल त्याला आवक आहे त्याप्रमाणे ग्राहक नसल्यामुळे त्याचा परिणाम शेतमालावर होत आहे आणि शेतकऱ्यावर होत आहे। सिलेंडर हे हॉटेल व्यावसायिकांना मिळत नाही, त्यामुळं हॉटेल व्यावसायिक हळूहळू त्यांचे हॉटेल बंद ठेवण्याच्या निर्णयापर्यंत आलेले आहे। हॉटेल बंद होत असल्यामुळं इथे खरेदीला भाजीपाला घ्यायला ग्राहक नाही आहे। ज्यावेळेला डिझेल पेट्रोलची अधिक टंचाई भासेल, ज्यावेळेला ट्रान्सपोर्ट जे आहेत भाजीपाला वाहतुकीचे त्यांना डिझेल पेट्रोल मिळणार नाही, तेव्हा भाजीपाला मुंबई शहरामध्ये येणं कमी होईल। त्यावेळेला साहजिकच भाजीपाल्याचे दर वाढलेले असतील। ज्याप्रमाणे आखाड्यातल्या युद्धाचा भाजीपाला व्यवसायाला मोठा फटका बसतो आहे, तसा जो फटका आहे तो फळ व्यापाऱ्यांना देखील बसतो आहे। या युद्धामुळे सध्या आयात निर्यात जी आहे ती मंदावलेली आहे आणि याचा जो परिणाम आहे तो एकंदरीतच दरावर होत असल्याचं सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। स्थानिक बाजारामध्ये फळांचे दर हे कोसळत असल्यानं आर्थिक गणित कसं जमवायचं असा प्रश्न इथल्या व्यापाऱ्यांना पडलेला आहे। भारतातनं निर्यात होताना म्हणजे कलिंगड, खरबूज, द्राक्ष किंवा केळी हे निर्यात केलं जातं सगळीकडे। ते रमजान महिना आहे, तिकडं पण खूप म्हणजे मागणी असते, त्याच्यामुळे तिकडं खूप आपल्याकडनं महाराष्ट्रातनं त्याच्या रमजानच्या हिशोबाने लागवड केलेली असते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज याची। तर त्यांचे सगळ्यांचे कंटेनर तिकडं अडकलेले आहेत। मग किमतीमध्ये जवळजवळ 15 ते 20% फरक पडलेला आहे, जास्त पण कमी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।